श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भुईमुग म्हणजे शेंगदाण्यासारखी लहानशी दिसणारी गोष्ट आपल्या जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावते. ही एक अशी खाद्यवस्तू आहे जी आपल्याला अगदी सहजपणे बाजारात, रस्त्याच्या कडेला, हातगाडीवर किंवा दुकानात सर्वत्र मिळते. विशेषतः हिवाळ्यातील हवामानात लोक हे मोठ्या आवडीने आणि चवीनेच खातात, कारण हे आपल्या शरीराला आतून उष्णता पोहोचवण्यास मदत करते आणि याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यांना सामान्य भाषेत गरिबाचे बदाम असेही म्हटले जाते, कारण त्यामध्ये सगळे पौष्टिक घटक असतात जे बदामामध्ये सापडतात आणि जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात, पण त्याची किंमत खूपच कमी असते. त्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस ते सहजपणे खरेदी करू शकतो आणि आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो. पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिलं आहे का की शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला किती आणि कशा प्रकारचे फायदे मिळू शकतात? खूप लोक शेंगदाणे खातात आणि योग्य माहिती नसल्यामुळे ते त्याचे सगळे फायदे पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगणार आहे की आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्स शेंगदाण्याबद्दल काय म्हणते आणि ते खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मी तुम्हाला हेही सांगणार आहे की शेंगदाणे कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणात खाणे आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा पोहोचू शकेल आणि त्याच्या सेवनामुळे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. विशेषतः मधुमेह म्हणजे डायबिटीज त्रस्त लोकांसाठी ही माहिती आणखीन जास्त आवश्यक आहे आणि फायदेशीर सुद्धा ठरू शकते, कारण त्यांच्यासाठी शेंगदाण्याचे सेवन अत्यंत लाभदायक मानले जाते. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. जर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याच्या सर्वात महत्त्वाच्या आणि खास गुणधर्माबद्दल बोलायचं झालं तर ते म्हणजे यामध्ये अजिबात खराब कोलेस्ट्रॉल सापडत नाही. खूप लोकांच्या मनात ही गैरसमज असते की शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो, पण वास्तविकता त्याच्या अगदी उलट आहे. सत्य हे की शेंगदाण्यामध्ये अजिबात घातक कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL नसतो. उलट हे आपल्या शरीराला चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवण्यात मदत करते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. म्हणून ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या असतात त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. हे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्याचं काम करतं आणि हृदयविकारापासून आपली रक्षा करू शकतं. आता जर आपण डायबिटीज म्हणजे मधुमेहाविषयी बोललो तर शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, जो फक्त 14 इतकाच असतो. याचा अर्थ असा की जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा ते आपल्या शरीरातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते आणि साखर अचानक वाढत नाही आणि म्हणून डायबिटीज असलेल्या रुग्ण ते निश्चितपणे खाऊ शकतात. ज्यांना साखरेचा आजार आहे, विशेषतः ज्यांची फास्टिंग शुगर वारंवार वाढते, त्यांच्यासाठी शेंगदाणे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते. हे केवळ साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करत नाही तर शरीराला चांगल्या प्रमाणात ऊर्जासुद्धा देते, ज्यामुळे व्यक्ती दिवसभर स्वतःला चपळ, तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह जाणवतो. जर तुम्ही तुमच्या शरीरात ताकद म्हणजे स्टॅमिना आणि स्नायूची शक्ती वाढवू इच्छित असाल तर शेंगदाणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर पर्याय ठरू शकतो. जर आपण यामध्ये उपस्थित प्रोटीनच्या प्रमाणाबद्दल बोललो तर 100 ग्राम शेंगदाण्यामध्ये सुमारे 26 ग्राम प्रोटीन असते, जे की खूप जास्त असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 100 मिलीलिटर दूध पिता तर त्यामध्ये जितके प्रोटीन असते शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा सुमारे 8 पटीने अधिक प्रोटीन असते. त्याचप्रमाणे एका अंड्यात जितकं प्रोटीन असतं शेंगदाण्यात त्यापेक्षा जवळपास 2 पट अधिक प्रोटीन असतं. प्रोटीन आपल्या शरीराच्या स्नायूंना बळकट बनवण्यासाठी, नवीन पेशी निर्माण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली तर हाडे कमकुवत होऊ लागतात, दात लवकर खराब होऊ शकतात आणि इतकेच नव्हे तर नसावरही वाईट परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणामध्ये तर हृदयाच्या ठोक्यामध्येही असामान्यता येऊ शकते. पण जर आपण दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाणे खाल्ले
तर त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते आणि हाडाशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. शेंगदाण्यात आर्यन म्हणजेच लोह देखील चांगल्या प्रमाणात असते, जे शरीरात रक्त तयार करण्यास मदत करते आणि हेमोग्लोबिनच्या पातळीला वाढवते. म्हणूनच ज्यांना ऑनिमिया किंवा रक्ताच्या कमतरतेची समस्या असते त्यांना डॉक्टरसुद्धा शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात. जेव्हा शरीरात हेमोग्लोबिन पर्याप्त प्रमाणात असते तेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते आणि व्यक्तीला थकवा कमी जाणवतो आणि दिवसभर ॲक्टिव्ह राहतो. त्यामुळे शेंगदाण्यांना ताकद वाढवणारा पौष्टिक आहार मानले गेले आहे. शेंगदाण्यात व्हिटॅमिन B3 देखील भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या त्वचा आणि मेंदू दोघांसाठी खूप लाभदायक असते. जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल, तर त्यावर खाज येत असेल किंवा लाल चट्टे येत असतील, तर शेंगदाण्याचे नियमित सेवन या समस्यांना दूर करण्यात मदत करू शकते. व्हिटॅमिन B3 त्वचेला ओलावा देते, तिला निरोगी ठेवते आणि त्याचबरोबर मेंदूच्या कार्यक्षमतेलाही वाढवते. हे मानसिक तणाव, चिंता आणि डिप्रेशनसारख्या समस्यांना कमी करण्यातही उपयोगी मानले गेले आहे. याशिवाय जर एखाद्याला वारंवार डोकेदुखी होत असेल किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील, तर शेंगदाण्याचे सेवन त्यामध्येही आराम देऊ शकते. शेंगदाणे एक असे नैसर्गिक खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे अत्यावश्यक आणि आरोग्यासाठी फायदेशीर पोषण तत्व असतात, जे आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य टिकून ठेवण्यास खूप मदत करतात. या पोषण तत्वापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन B9, ज्याला फॉलिक ॲसिड म्हणून ओळखले जाते. हे एक अतिशय महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे, जे आपल्या शरीराला लाल रक्तपेशी निर्माण करण्यास एक खास भूमिका बजावते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झाली असेल, तर हळूहळू त्याच्या शरीरात रक्ताची पातळी कमी होऊ लागते. यामुळे व्यक्तीला लवकर थकवा जाणवू लागतो, थोडेसे काम केले तरी दम लागतो आणि कधीकधी तर श्वास घेण्यासही त्रास होतो. त्याचबरोबर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागतो. हे सर्व फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होऊ शकते. जर आपण शेंगदाण्यांना दररोजच्या आहारात समाविष्ट केले गेले तर या आवश्यक व्हिटॅमिनची पूर्तता होऊ शकते आणि शरीरात ताकद टिकून राहते. शरीरात गर्भवती महिलांसाठी हे व्हिटॅमिन खूप उपयुक्त ठरते, कारण ते गर्भात वाढवणाऱ्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असते. त्यामुळे महिलांनी शेंगदाण्यांना आपल्या दैनंदिन आहारात नक्कीच समाविष्ट करावे. शेंगदाण्यामध्ये याशिवाय मॅग्नीज आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक खनिज तत्वही भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टम म्हणजेच तंत्रिका तंत्र आणि हार्मोन संतुलन टिकून ठेवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन खनिजांच्या उपस्थितीमुळे शेंगदाणे एक संपूर्ण पोषक आहार बनते. मॅग्नेशियम आपल्या शरीराच्या आत 300 पेक्षा जास्त एन्झाइमिक प्रक्रियांना नियंत्रित करण्यात मदत करते. ते हाडं मजबूत करतं, स्नायूंची योग्यरित्या बांधणी होण्यास मदत करतं आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवतं. त्याचप्रमाणे मॅग्नीज शरीरात अँटीऑक्सिडंटची मात्रा वाढवण्यास मदत करतं, ज्यामुळे शरीराच्या पेशींची दुरुस्ती सहजपणे होते आणि वय होण्यापूर्वी शरीरावर सुरकुत्या किंवा अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसत नाही. हेच नाही, ही दोन्ही खनिज पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठीही उपयुक्त मानली जातात. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी नियमित करण्यामध्ये मॅग्नेशियमची भूमिका खूप महत्त्वाची असते. तसेच ही खनिज शरीरात कॅल्शियमची शोषणासही खूप मदत करतात, ज्यामुळे हाडं आणि स्नायूंना बळकटी मिळते आणि ती दीर्घकाळ निरोगी राहतात. शेंगदाण्यामध्ये आणखीन एक खास घटक असतो, ज्याला व्हिटॅमिन E असे म्हणतात. हेही शरीरासाठी खूप आवश्यक पोषण तत्व आहे. हे व्हिटॅमिन आपल्या शरीराची पेशी सुरक्षित करण्यात काम करते, तसेच त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यात याचा मोठा वाटा असतो. व्हिटॅमिन Eला त्वचेसाठी सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट मानलं जातं, कारण ते केवळ त्वचेचं रक्षण करत नाही, तर तिला मुलायम, मऊ आणि ओलसरपणा देखील प्रदान करतं. जर शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता झाली तर त्वचेचा कोरडेपणा येतो, त्वचेला सुरकुत्या दिसायला लागतात, शरीरात सूज येऊ लागते आणि स्नायूमध्ये ताठरपणा किंवा आकडी जाणवू शकते.
त्याचबरोबर काही लोकांना केस गळण्याची समस्या देखील होते, ज्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता एक कारण असू शकते. जर तुम्ही शेंगदाण्यांना तुमच्या आहारात नियमितपणे समाविष्ट करता तर या सर्व समस्यापासून वाचता येऊ शकतं आणि त्वचा आणि केस दोन्ही निरोगी राहू शकतात. आता जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शेंगदाण्यांना वात आणि पित्त दोष संतुलित करणारा आहार मानला गेला आहे. शरीरात जर वात आणि पित्त असंतुलित झाले तर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात, जसे की पोटात गॅस तयार होणे, अपचन, बद्धकोष्ठता, पोटात दुखणं किंवा जडपणा जाणवणं. पण शेंगदाण्याचं नियमित सेवन केल्याने पचनतंत्र मजबूत होतं, अन्न नीट पचतं आणि पोटाशी संबंधित समस्या दूर राहतात. हेच नाही, शेंगदाणे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात, ज्यामुळे सामान्य सर्दी, खोकला आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारापासून शरीराचं संरक्षण होतं. हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेंगदाणे शरीराला आतून उष्णता देतात आणि थंडीपासून बचाव करण्यात मदत करतात. म्हणून थंडीत लोक शेंगदाणे जास्त प्रमाणात खाणं पसंत करतात. आता बोलूया की शेंगदाणे कसे आणि किती प्रमाणात खाल्ले पाहिजेत, जेणेकरून त्याचा संपूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळू शकेल. सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वाधिक फायदेशीर मानले जातात, की तुम्ही बाजारातून तयार विकत घेऊ शकता किंवा घरीच मंद आचेवर भाजून बनवू शकता. जर तुम्ही दररोज शेंगदाणे खाणार असाल तर त्याचा प्रमाणावरही विचार करायला हवा. सामान्यतः एका दिवशी 40 ते 50 ग्राम म्हणजे सुमारे 1 मूठ शेंगदाणे खाणं पुरेसं आणि फायदेशीर असतं. पण जर हे खूप प्रमाणात खाल्ले गेले तर शरीराचं वजन वाढू शकतं, कारण यात नैसर्गिक चरबीही असते. म्हणूनच हे मर्यादित प्रमाणात खाणं योग्य ठरतं, जेणेकरून संपूर्ण फायदा मिळेल आणि कोणतीही हानी होणार नाही. जर तुम्हाला मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल तरीही तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता. फक्त त्याचा प्रमाणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अजून एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे केल्याने घशात खरचटणे, खोकला किंवा जळजळ यासारख्या समस्या होऊ शकतात. म्हणूनच शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनीच पाणी प्यावं, हे उत्तम ठरतं. जर तुम्ही दररोजच्या जेवणात तेलाचा वापर करता तर शक्य असल्यास शेंगदाण्याचं तेलच वापरण्याचा प्रयत्न करा. हे तेल सामान्य रिफाईंड तेलाच्या तुलनेत हलकं, अधिक सुरक्षित आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतं. शेंगदाण्याचं तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं, कारण हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतं. जर तुम्ही हिवाळ्यात शेंगदाण्याचा फायदा आणखीन वाढवू इच्छित असाल तर गुळासोबत खा. शेंगदाणे आणि गूळ हे दोन्ही शरीराला उष्ण देणारे पदार्थ आहेत आणि त्याचा संयोग थंडीच्या हंगामात शरीराला आतून बळकट आणि उबदार ठेवतो. हे चवीलाही खूप छान लागतात आणि आरोग्यासाठी तर अधिकच फायदेशीर ठरतं. ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांच्यासाठी गूळ आणि शेंगदाण्याचं एकत्रित सेवन करणं अत्यंत लाभदायक ठरू शकतं, कारण हे दोन्ही हिमोग्लोबिन वाढवण्यात मदत करतात. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही शेंगदाण्याचे असंख्य फायदे सविस्तर जाणून घेतले आहेत. जर तुम्ही अद्यापपर्यंत त्याचं सेवन योग्य पद्धतीने करत नव्हता तर आजपासून ते आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करा आणि आपल्या शरीराला निरोगी, बळकट आणि ऊर्जेने पूर्णपणे बनवा. हे एक स्वस्त, सहज उपलब्ध होणारं आणि पोषण तत्वाने परिपूर्ण असं अन्न आहे, जे आपण प्रत्येकजण आपल्या आहारात सहजपणे जोडू शकतो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधून काही जरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मग चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.